नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता सोमवारी आहे होळी असल्यानंतर आपण बऱ्याच सेवा उपाय करत असतो. आता होळीचा दिवस म्हटला की सगळ्यांना पुरणपोळी बनवलीच जाते सगळीकडे. तर आता घराघरामध्ये पुरणपोळीचा नैवेद्य केला जातो. तर आपल्या घरामध्ये जर काही संकटे असतील तर ते संकटे दूर होण्यासाठी आपण काही जर उपाय केले तर ते संकटे दूर होऊन आपल्या घरातील दारिद्र्य नष्ट होते, घराची प्रगती होत असते. तर अशाच पद्धतीचा एक उपाय मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर हा उपाय म्हणजे कसा आहे की धनप्राप्तीसाठी आपल्याला मुठभर धान्यांचा उपाय करायचा आहे. म्हणजे आपल्या घरामध्ये जर पैसा टिकून राहत नसेल किंवा आलेला पैसा खर्च होत असेल किंवा घरामध्ये इतर काही ज्या संकटे आहेत, अडचणी आहेत, तर ते सतत घरावरती येत असतील तर त्यासाठी आपल्याला जे धने असतात तर त्या धन्यांचा आपल्याला उपाय करायचा आहे. तर त्याबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे माहिती तुम्हाला पूर्णपणे समजेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आता बऱ्याच वेळा काय होतं की होळी हा जो सण आहे तर होळीच्या दिवशी संध्याकाळच्या वेळेस होळी पेटवली जाते. पण आता ही होळी पेटवत असताना बऱ्याच जणांकडून कळत नकळत काही चुका घडत असतात. तर आता त्यामध्ये आपण होळी पेटवल्यानंतर होळीमध्ये हा नारळ टाकत असतात. पण हा नारळ कसा टाकायचा आहे या गोष्टी बऱ्याच जणांना माहिती नसतं. तर आपण ज्यावेळेस होळीमध्ये नारळ टाकत असतो तर तो नारळ टाकत असताना तो नारळ पाणी नसलेला म्हणजेच की खोबरं असलेला नारळ आपल्याला टाकायचा आहे. किंवा मग तुम्ही तसा नारळ जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही खोबऱ्याची वाटी पण टाकू शकता. आता होळी पेटवत असताना अगोदर काय केलं जातं की होळी पेटवण्याच्या अगोदर होळीच्या खाली कुंकू टाकायचं आहे. आता आपल्या घरामध्ये म्हणा किंवा होळी पेटवत असताना आपण ज्यावेळेस होळीच्या बाजूला जो ऊस लावत असतो तर तो ऊस आपल्याला लावत असताना ऊसाला जर पाने आहेत असाच ऊस आपल्याला लावायचा आहे. तरच ते होळी पेटवताना बऱ्याच जणांना काय होतं की या गोष्टी माहिती नसतात. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी काय होतं की बाहेरगावी राहत असल्यामुळे अशा ज्या परंपरा आहेत, आपल्या ज्या पद्धती आहेत तर ते बऱ्यापैकी लोकांना माहिती नसतात. त्यामुळं मग अशा पद्धतीने होळी आपल्याला पेटवायची आहे. असे म्हटले जाते की आता होळी पेटवताना बऱ्याच जणांनी बघू नये असे पण म्हणत असतात. पण त्यामध्ये ज्या गरोदर महिला असतात तर होळी बघू नये असे म्हटले जाते. पण आता काही भागांमध्ये ही जी पद्धत आहे तर ही पद्धत मग पाळत नाहीत. तर काही भागांमध्ये ही जी परंपरा आहे तर ती पाळली जाते. त्यामुळे तुमच्याकडे तुमच्या घरामध्ये वडीलधारी महिला म्हणा, वडीलधारी मंडळी म्हणा, ज्या पद्धतीने होळी साजरी करत असतात, तुमच्या इकडे ज्या पद्धतीने सण साजरे होत असतात त्या पद्धतीने मग तुम्ही होळी पण साजरी करू शकता. तर बऱ्याच वेळा काय होतं की गाव बदललं, शहर बदललं की प्रत्येक ठिकाणची परंपरा ही वेगवेगळी असते. म्हणून मग तुमच्या घरी जसे सण साजरे करतात तशा पद्धतीने तुम्ही सण साजरे करू शकतात. आता त्यामध्ये असे पण म्हटले जाते की गरोदर महिलांना म्हणा किंवा मुलींना जर मासिक धर्म चालू असेल तर त्यांनी पण मग होळी पेटवताना चुकूनही बघू नये असे म्हटले जाते. तर ह्या ज्या पद्धती आहेत, ह्या ज्या परंपरा आहेत तर ते प्रत्येक भागांमध्ये वेगवेगळ्या असतात. त्यामुळे जशी परंपरा आपल्या घरी असेल तशा परंपरेनं आपण आपला होळीचा जो सण आहे तर तो साजरा करायचा आहे. आता होळीच्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य हा होळीमध्ये म्हणजेच की होळीला नैवेद्य हा दाखवला जातो. तर आपल्याकडे काय करायचं आहे, घरामध्ये म्हणा किंवा आपल्या एखादा व्यवसाय आहे तर व्यवसायामध्ये पैशाच्या समस्या निर्माण होत असतात. तर त्यासाठी मग आपल्याला एक कणकेचा दिवा बनवायचा आहे. आता तो दिवा बनवत असताना आपल्याला पंचमुखी दिवा बनवायचा आहे. त्यामध्ये मग तुम्ही त्या दिव्यामध्ये साधे तेल टाकायचं आहे. आणि जर तुमच्याकडे साधे तेल म्हणा किंवा जर शक्य होईल तर तुम्ही मग तूप असेल तर आवर्जून तुपाचाच दिवा आपल्याला लावायचा आहे. आता हा दिवा मग आपल्याला काय करायचा आहे, हा दिवा घ्यायचा आहे आणि दिव्यामध्ये तूप म्हणा किंवा तेल म्हणा टाकायचं आहे आणि दिव्यामध्ये हळद टाकायची आहे आणि त्यामध्ये अक्षदा म्हणजेच की ज्याला आपण अखंड तांदूळ म्हणत असतो तर त्या 11 आपल्याला अक्षदा त्यामध्ये टाकायच्या आहेत. दिव्याची पूजा करायची आहे आणि हा जो दिवा आहे तर आपण जिथे होळी पेटवणार आहोत तर त्यावेळेस मग आपल्याला हा दिवा तिथे घेऊन जायचा आहे आणि मगच आपल्याला अगोदर होळीची पूजा करून घ्यायची आहे. आता ज्या पद्धतीने तुमच्याकडे होळीची पूजा केली जाते तशा पद्धतीने तुम्ही होळीची पूजा करायचा आहे आणि त्यानंतर आपण जो हा
पंचमुखी दिवा बनवला आहे तर तिथे आपल्याला हा जो दिवा आहे तर तिथे ठेवायचा आहे. आणि त्यानंतर दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, दिवेची पूजा करायचा आहे आणि नमस्कार करायचा आहे. आपल्या घरातील ज्या पण अडचणी आहेत, घरामध्ये ज्या समस्या उद्भवत असतील, घरावरती जर संकटे येत असतील, घरामध्ये सतत दारिद्र्य येत असेल, घरामध्ये लक्ष्मी टिकून राहत नसेल तर त्यावेळेस मग त्याबद्दल प्रार्थना करायचा आहे. आणि मग आपल्याला मूठभर धने घ्यायचे आहेत. आता ह्या ज्या वस्तू आहेत तर ह्या वस्तू आपल्याला ज्या लागणाऱ्या आहेत तर त्या तुम्ही आदल्या दिवशीच आणून ठेवायच्या आहेत. म्हणजेच की आता धने जर तुमच्याकडे नसतील तर तुम्ही अगोदरच आणायचे आहेत. आणि मूठभर धने जे आहेत तर ते आपल्याला घ्यायचे आहेत. आता धन्यांमध्ये आपल्याला थोडीशी हळद टाकायची आहे आणि मग ते जे धने आहेत तर ते आपल्याला होळीमध्ये टाकायचं आहे आणि प्रार्थना करायचं आहे होळीला. आणि सांगायचं आहे आपल्या घरातील ज्या समस्या आहेत, पैशाच्या अडचणी आहेत, जे पण काय असेल तर ते सांगायचं आहे आणि प्रार्थना करायचं आहे की आमच्या घरातील ह्या समस्या दूर होऊ द्या म्हणून. आणि असा जो हा उपाय आहे तर हा उपाय आपण होळीच्या दिवशी जर केला तर आपल्या घरामध्ये जे संकटे येत असतील तर ते संकटे पण दूर होतात, आपल्या घरातील दारिद्र्य पण नष्ट होते आणि आपल्या घराची मग प्रगती होत असते. तर बरेच वेळा काय होतं की आपण ज्यावेळेस होळी पेटवत असतो तर होळी पेटवून झाल्यानंतर जी होळीची राख असते तर ती दुसऱ्या दिवशी ती राख आपल्याला काय करायचं आहे, ती राख आपल्याला घरी आणायचं आहे. आणि ज्यावेळेस धुलीवंदन असेल तर मग त्यावेळेस मग धुलीवंदनच्या दिवशी मग आंघोळ करून जी राख आपण घेऊन यायची आहे. आणि राख आणत असताना मग काय करायचं आहे, घरी आणल्यानंतर आपल्या घरापुढे जर तुम्ही होळी पेटवली असेल तर घरी घेऊन यायचं आहे. आणि जर तुमची सार्वजनिक होळी असेल तरी पण तुम्ही तिथली राख जी आहे तर थोडीशी घरी आणायचं आहे. घरामध्ये ती जी राख आहे तर सगळीकडे टाकायची आहे. आणि ओम महालक्ष्मी नमः असा मंत्र जो आहे तर तो हा मंत्र म्हणतच मग ती राख घरामध्ये सगळीकडे टाकायचं आहे. घरातील वास्तुदोष असेल तर वास्तुदोष दूर होतो. घरामध्ये जर काही इडापिडा असेल तर इडापिडा दूर होते. घरातील नकारात्मकता दूर होते. कारण की ही जी होळी पेटवलेली राख असते तर या होळीची जी राख आहे तर ती राख आपण होळीची टाकल्यानंतर घरातील ज्या समस्या आहेत तर त्या समस्या तर दूर होतच असतात. आपल्या घराची पण मग प्रगती होत असते. आता असे म्हटले जाते की घरामध्ये जर तुमच्या शिवलिंग असेल तर भगवान भोलेनाथाला ही जी राख आहे तर ही भगवान भोलेनाथाला लावायची आहे ज्यावेळेस तुम्ही देवपूजा करून घ्याल त्यानंतर. कारण की भगवान भोलेनाथाला भस्म जास्त प्रिय आहे हे तर सगळ्यांना माहितीच आहे. त्यामुळे शिवलिंगाला ही जी राख आहे तर ते लावायचं आहे. आपल्या ज्या काही इच्छा असतील तर त्या पण पूर्ण होतात. म्हणून थोडीशी राख जी आहे तर भगवान भोलेनाथाला पण लावायची आहे. तर असे जे हे उपाय आहेत तर आपण होळीच्या दिवशी म्हणा किंवा धुलीवंदनच्या दिवशी जर आपण हे उपाय केले, या पण काही सेवा केल्या तर आपल्या घरातील ज्या समस्या आहेत तर त्या दूर होत असतात आणि घरातील दारिद्र्य पण नष्ट होते. तर तुम्हाला माहिती समजलीच असेल की कसा उपाय करायचा आहे, कधी करायचा आहे. तर व्हिडिओ इथेच संपला. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. कमेंटमध्ये ओम नमः शिवाय हे लिहायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.